आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सध्या अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे. शहरातील सातपूर अंबक लिंक रोडवरील गरवारे जवळील किर्लोस्कर कंपनी परिसरात असलेल्या अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महानगरपालिका अतिक्रमण विभागाचं पथक अंबड लिंक रोडवरील अनधिकृत अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी गेलं असता रसवंती चालकांनी कामात अडथळा आणला. त्यांना धक्काबुक्की करत दगडफेक देखील केली असल्याचं सांगण्यात आलं. याबाबत अधिक माहिती अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी दिली. चुंचाळे पोलीस चौकी हद्दीमध्ये सदर गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत हे त्यांच्या अतिक्रमण पथकासह या रोडवरती अतिक्रमण आहे जर कसे याबाबत पाहणी करण्यासाठी आले असता सातपूर अंबड लिंक रोड वरील गरवारे जवळील किर्लोस्कर जी कंपनी आहे सदर ठिकाणी काही भाजी विक्रेते अनधिकृत रसवंती गृह असल्याचे त्यांना दिसून आले. रसवंती गृह जे आहे ते अनधिकृत असले त्याच्यावरती कारवाई करत असताना त्या रसवंती गृहाचे जे मालक आहेत दोन इसम त्यांनी ह्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला आणि ही कारवाई करत असताना त्यांनी त्यांची अडवणूक केली, त्यांना धक्काबुक्की केली आणि पथकावरती दगड घेऊन धावून आले आणि जी पथकाची गाडी त्या गाडीतील जे त्यांचं साहित्य टाकले ते साहित्य काढून देण्यात आम्ही गाडी पुढे जाऊन देणार नाही म्हणून त्याच्या पुढे बसून राहिले. फिर्यादीने पोलीस पथकास कॉल केला असता पोलीस पथक त्यांना पोलीस ठाण्यास घेऊन आलं. सदर इसमाविरुद्ध फिर्यादीने तक्रार दिल्याने अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी त्या दोन इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अगदी बरोबर आहे. एका आरोपीवरती यापूर्वीचे 3 गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्यास लवकरात लवकर डीबी पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. काय आवाहन करणार? मी एक आवाहन करेल की पुढच्या वर्षी नाशिक शहरामध्ये महाकुंभ मोठ्या प्रमाणात भरणार आहे. तर त्याची तयारी म्हणून नाशिक शहरामध्ये विविध सरकारी कामं मोठ्या जोमात चालू आहेत. तर मी नाशिककरांना आवाहन करेन की हे जे कामं आहेत सरकारी रस्त्याची कामं असो किंवा कुठलेही असो अतिक्रमण जे अडथळा करतात त्यांनी स्वतःहून प्रशासनास सहकार्य करावे नाहीतर मग जर त्याच्यामध्ये अडथळा केला तर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात. सदर गुन्ह्यातील एक संशयित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलंय. आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर या अतिक्रमण विभागाची कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलं. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सातपुरेशी नाशिक.